पनीर पराठा तयार करण्यासाठी मी इथं पाव किलो पनीर खिसून घेतलेले आहे आणि आता त्याच्यावर 1 चमचा चिली फ्लेक्स, तुम्हाला जर चिली फ्लेक्स नको असेल तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल, अर्धा चमचा मिक्स हर्ब आणि पाव चमचा मी चाट मसाला, भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया। त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकून सर्व मिक्स करून घेणार आहे आणि आता चपातीतलाच कणकीतला गोळा घेऊन आपण ह्याच्यात छोटीशी पुरी लाटून घेऊया आणि तयार केलेलं सारण आपण हे पुरीवर ठेवून आपण मोदकासारखं ह्याचे तोंड बंद करून घेणार आहोत। वर आलेलं एक्स्ट्राचं कणिक आपण काढून घेऊया आणि छान असा आपण हा पराठा लाटून घेणार आहोत। मी पातळ असा पराठा लाटून घेणार आहे। पराठा आपला लाटून झाला की गरम तव्यावर दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी असा भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला पनीर पराठा तयार झाला आहे।